लग्नाला किंवा नात्याला 4-5 वर्ष झाली रे झाली की आता आमच्यात पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही, अशी तक्रार अनेक जोडपी करताना दिसतात. खास त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवतोय. आताच सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. नात्यातलं प्रेम कायम ठेवायचं असेल तर 3 मानसशास्त्रीय गोष्टी आहेत की ज्या दोघांनी समजून घेणं जास्त गरजेचं आहे. 1. तिला दिलासा हवा असतो तर त्याला प्रोत्साहन. बऱ्याचदा पुरुषांना असं वाटतं की कपडा लत्ता, सोनं नाणं, पैसा अडका दिला रे दिला की तिच्या सगळ्या गरजा भागल्या, ती आनंदात आहे, खुश आहे, ती अगदी सुखात लोळते आणि म्हणून तिने कायमस्वरूपी माझ्यावरती प्रेम करायलाच पाहिजे. पण गंमत अशी आहे की स्त्रीला मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे असतं. म्हणजे त्याला तिची काळजी वाटणं, त्याच्याकडून तिचा आत्मसन्मान जपला जातोय का, आणि सगळ्यात महत्वाचं तिच्या भावना खऱ्या आहेत, हा निर्वाळा किंवा हा दिलासा तिच्या आवडीच्या पुरुषाकडून तिला हवा असतो. इकडे सेम पुरुषाला त्याच्या आवडीच्या स्त्रीकडून प्रोत्साहन हवं असतं, कारण तिने दिलेलं प्रोत्साहन त्याच्यामध्ये एक धैर्य तयार करतं, स्वतःच्या क्षमतांवरचा पुरुषाचा विश्वास वाढतो. पण स्त्रीला दिलासा मिळाल्याशिवाय ती त्याला प्रोत्साहित करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 2. तिला सुरक्षितता पाहिजे असते आणि त्याला विश्वास. बघा, पुरुष जेव्हा तिच्या भावनांविषयी आस्था दाखवतो, ती आपल्यासाठी स्पेशल आहे हे आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून दाखवून देतो, तेव्हाच तिला आतून सुरक्षित फील होतं. आणि एक सुरक्षित स्त्रीच आपल्या पुरुषाचा तो जसा आहे तसा स्वीकार करते, त्याच्याशी मोकळेपणाने बोलते आणि त्याच्यावरती 100% विश्वास ठेवते. 3. तिला निष्ठा हवी असते तर त्याला प्रशंसा. जेव्हा स्त्रीला असं वाटतं की ती तिच्या आवडीच्या पुरुषाच्या पहिल्या क्रमांकावरती आहे, त्याच वेळेस ती त्याचं मनापासून आणि अगदी सहजपणे कौतुक करते. लक्षात घ्या, पुरुष जेव्हा काम, मनोरंजन, अभ्यास ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्त्रीच्या भावनांना प्राधान्य देतो, तिच्या गरजांना प्रथम स्थान देतो, त्याच वेळेस ती त्याची मुक्तपणे प्रशंसा करते. सारांश काय, तुम्हाला तिच्याकडून प्रोत्साहन हवंय तर आधी दिलासा द्या. तिचा विश्वास जिंकायचा आहे तर तिची भावनिक सुरक्षितता जपा. तिच्याकडून प्रशंसा हवी आहे तर तुम्ही तिच्याशी एकनिष्ठ आहात हे तिला दाखवून द्या. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं मला जरूर कमेंट करून कळवा. आणि तुमचं नातं सुंदर करण्यासाठी या विषयावरती अजून ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 लिहा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.